नमस्कार. हितगुजमध्ये आपले मनापासून स्वागत आहे. आज आपण दत्तभक्ती मार्गातील गिरनार पर्वतावरील पादुकांचे दर्शन घेतल्याने म्हणजेच गिरनार परिक्रमाचे फलश्रुती काय आहे, तसेच गिरनार परिक्रमा कशा प्रकारे करावी आणि त्याच्या संबंधित महत्त्वाची माहिती आज आपण पाहणार आहोत. माणसाचे मन हे दुर्गुणांचे माहेरघर आहे. या ठिकाणी जाण्यासाठी 9,999 पायऱ्या चढून जाव्या लागतात. प्रत्येक पायरीवर एक एक दुर्गुणांचा त्याग करीत चढायचे आहे आणि शेवटच्या पायरीवर त्यागाचाही त्याग करायचा आहे. काम, क्रोध, मोह, माया, पाश हे एवढेच दुर्गुण नाहीत, तर त्यांच्या शाखा, उपशाखा, पोटशाखाही आहेत. त्या मनाच्या गाभाऱ्यात खोलवर रुजल्या आहेत, जोपासल्या गेल्या आहेत. त्या समूळ नाहीशा होतील आणि प्रत्यक्ष श्रीदत्त भेटतील, असं अनेकांना लाभ मिळाला आहे. तर तोच लाभ आपण आज त्याच्याबद्दल माहिती जाणून घेऊ. श्री गिरनार परिक्रमा. गिरनार पर्वत उजव्या हाताला ठेवून त्याला प्रदक्षिणा घालणे यालाच परिक्रमा करणे असेही म्हणतात. पुरातन काळापासून सदर परिक्रमा चालू आहेत. गिरनारच्या भोवतीने पूर्ण जंगल आहे. वर्षभर आपल्याला या जंगलात प्रवेश मिळत नाही. फक्त परिक्रमेच्या कालावधीत 5 दिवस सर्वांसाठी प्रवेश मिळतो. या जंगलात मुंगी, विंचू पासून ते सिंहापर्यंत भरपूर प्राणी आहेत. पण या 5 दिवसात हे प्राणी आपल्याला काहीही त्रास देत नाहीत. ही श्री गुरूंचीच कृपा आहे. देव आणि त्यांचे गण हे सुद्धा या कालावधीत परिक्रमेसाठी येतात आणि परिक्रमा करतात अशी आख्यायिका आहे. कळत नकळत घडलेल्या अनेक पापांची मुक्ती ही परिक्रमा केली असता मिळते. त्यामुळे प्रचंड संख्येने भक्त मंडळी ही परिक्रमा करतात. आपल्यासारख्या सामान्य माणसांपासून ते साधू, संत आणि देवसुद्धा ही परिक्रमा करतात. त्यामुळे परिक्रमा करताना या सत्पुरुषांचे दर्शन, आशीर्वाद मिळाल्यास सोने पे सुहागा. गिरनार परिक्रमेचा मार्ग हा पूर्णपणे जंगलातून जातो. 3 डोंगर चढणे आणि उतरणे, त्यात तीव्र चढ आणि अतितीव्र उतार असे स्वरूप. रस्त्यात कुठेही धर्मशाळा नाही की कुठे झोपी जाण्यासाठी गादिवशी, पाणी पिण्यासाठी नळ नाही की खाण्यासाठी हॉटेल. चारी बाजूने घनघोर जंगल, उंच झाडे, झावळ्या, मोठे मोठे वृक्ष यामधून दत्तभक्त परिक्रमा करत असतात. ही परिक्रमा कार्तिकी एकादशी ते त्रिपुरारी पौर्णिमा या 5 दिवसात करतात. घनदाट जंगलातून जाणारा मार्ग हा काटेकुटे दगडे यांनी घेरलेला आहे. परिक्रमा मार्गावर कसल्याही सुविधा नसताना भक्त मंडळी उत्साहाने आणि श्रद्धेने हा मार्ग सोपा बनवितात. परिक्रमेला सुरुवात झाल्यावर 12 किलोमीटरवर जिनाबाबा की मढी हे स्थान येते. मागील शतकात गिरनार येथे जिनाबाबा नावाचे अवलिया होऊन गेले. त्यांची एक चिलीम आहे. अद्याप येथे त्या चिलीमीतून ते आत बाहेर करत होते असे म्हणतात. यांची समाधी व धुनी येथे आहे व परिक्रमावासियांसाठी गरमागरम भोजन या संस्थांतर्फे उपलब्ध असते. थोडे पुढे छोटीशी नदी लागते सरनो नावाची. त्यात बरेच जण स्नान करतात. तेथून 8 किलोमीटरवर मालवेला हे स्थान लागते. मालवेला येथे आंब्याची अनेक झाडे आहेत. गिरनार पर्वताचा हा मध्य भाग आहे. त्यातून पुढे 8 किलोमीटरवर बोरदेवीचे स्थान आहे. अतिशय रमणीय असे हे स्थान आहे. विग्रह आणि मंदिर दोन्ही नितांत सुंदर आहे. परिक्रमेतील शेवटचा टप्पा हा बोरदेवी ते तलटे. हा मार्ग परिक्रमावासियांसाठी अतिशय सरळ आहे. तलटी म्हणजे गिरनार पर्वतांच्या पहिल्या पायरीजवळ आल्यावर ही परिक्रमा पूर्ण होते. एकूण 38 किलोमीटर अंतर आहे परिक्रमेचे. काही जण पहाटे 5ला निघून संध्याकाळी 7 पर्यंत पूर्ण करतात, तर काही जण 2 दिवसात करतात. स्थानिक भक्तजन 4 दिवस परिक्रमेत असतात. 1 रात्र तरी जंगलात मुक्काम आवश्यक आहे, म्हणजे परिक्रमा पूर्ण होते. श्री क्षेत्र गिरनार कमंडलू कुंड तीर्थ आख्यायिका. गिरनारावर श्री दत्तगुरूंची तपस्या चालू होती. त्यावेळी गिरनारमध्ये प्रचंड दुष्काळ पडला होता. सामान्य जीवांचे प्रचंड हाल होऊ लागले. हा दुष्काळ बरेच दिवस होता. शेवटी माता अनसूयेला हे बघवेना. त्या गिरनारवर श्री दत्तगुरूंना तपस्येतून जागृत करायला आले. दत्तगुरू तपस्येत लीन होते. मातेने त्यांना जागृत करायला प्रारंभ केला आणि दत्तगुरू तपस्येतून जागृत होताना त्यांच्या कमंडलूला धक्का लागला आणि ते कमंडलू खाली पडले. खाली पडल्यावर त्याचे 2 भाग झाले.
एक भाग जिथे पडला तिथे गंगा अवतीर्ण झाली व दुसरा भाग जिथे पडला तिथे अग्नी उत्पन्न झाला. तेव्हापासून दुष्काळ संपुष्टात आला. ते तीर्थ आणि अग्नी अजूनही गिरनारवर उपलब्ध आहेत. आता तिथे छोटासा छान आश्रम निर्माण झाला आहे. कमंडलू कुंडाचे पाणीच तेथे सर्व गोष्टींसाठी वापरले जाते. मुख्य कुंडातून इतर कुंडात ते पाणी साठवले जाते. येथे प्रचंड वारा, कडक ऊन, धुव्वाधार पाऊस अशा अतिशय विपरीत परिस्थितीत सर्वजण विना मोबदला अहोरात्र सेवा बजावत असतात. अनेक जणांच्या देणगीवर ही सेवा अखंड चालू आहे. सध्या धुनीवर ठेवण्यासाठी पिंपळाचे लाकूड मिळणे कठीण जात आहे. पंचक्रोशीत फिरून पिंपळाचे झाड विकत घेऊन ते कट करून गिरनार पायथ्याशी आणले जाते व इथून लोकल माणसांकडून वर आणले जाते. त्यामुळे यासाठी बराच पैसा लागतो. आपणही कधी गिरनारवर गेला तर सरळ हस्ते येथे काही रक्कम समर्पित करा. दान हा शब्द प्रयोग मुद्दाम करीत नाहीत, कारण आपण तेवढे मोठे अजिबात नाही. आपण जर ग्रुपने जात असाल तर प्रत्येक वेळी थोडी चहा, पावडर, साखर, दूध असे वर घेऊन जावे. तेवढीच आपली ही सेवा तिथे रुजू करावी. कमंडलू कुंड, धुनी, आश्रम यांची महती वर्णन करावी तेवढीच कमी आहे. वर्णन करण्यास शब्दच अपुरे पडतात. एकदा तरी गिरनारवर जाऊन हा अनुभव प्रत्येकाने घ्यावा. जुनागडकडून तलेटी गिरनारकडे जाताना थोडे अलीकडे उजव्या बाजूस पुराण प्रसिद्ध दामोदर कुंड लागते. हिंदू पुराणानुसार हे अत्यंत पवित्र मानले जाते. हिंदूंच्या अंत्यसंस्कारानंतर मृत्यू देहाच्या अस्थी आणि रक्षा विसर्जन येथे केल्यास मृत व्यक्तीला मोक्ष मिळतो अशी मान्यता आहे. येथील तलावाच्या पाण्यात अस्थी विरघळणारे गुणधर्म आहेत. तलाव जवळपास 250 फूट लांब व 50 फूट रुंद आणि खोली केवळ 5 फूट आहे. सभोवताली घाट आहे. शेजारी दामोदर हरी मंदिर आहे. येथेच मूर्तीची प्रतिष्ठापना श्रीकृष्णाच्या नातवाने वजावराभाने यांनी केली असावी असे मानले जाते. ऐतिहासिकदृष्ट्या हे मंदिर चंद्रनाथपूर नावाच्या सूर्यवंशी शासकाने बांधले किंवा जीर्णोद्धार केलेले आहे. गिरनार यांचे नाव गिरनारायण होते. पारंपरिक श्रद्धेनुसार जवळपास 12,000 वर्षांपूर्वी गिरिनारायण समुदाय येथे राहत होते आणि ते हिमालयांचे मोठे सुपुत्र असून प्राचीन काळी सर्व पर्वतांना पंख होते. त्यामुळे ते सर्वत्र उडू शकत असल्याने त्या ज्या ठिकाणी थांबत त्या ठिकाणी वस्ती असल्यास पर्वताखाली बसत. ही समस्या बघता सर्व देव चिंतित झाले आणि महादेवांकडे गेले. सर्व हकीकत सांगितल्यावर त्रिदेव यांनी निर्णय घेतला की सर्व पर्वतांचे पंख छाटावे. ही बातमी गिरनारायण यांना समजल्यावर आपले पंख छाटले जाऊ नये म्हणून त्यावेळेस गिरनारपासून ते सोमनाथपर्यंत संपूर्ण समुद्र होता व तेथे एक ब्रह्मतळ होते. त्या तळामध्ये श्री नारायण यांनी आपले शरीर लपवले आणि फक्त चेहरा वर ठेवला. तो भाग म्हणजे आपले जे गुरु शिखरावर पादुका घेतो ते यांचे कपाळावरील स्थान. पण ज्या वेळेस पार्वती देवी यांचा विवाह महादेवांशी होणार होता तेव्हा आपले मोठे बंधू गिरनारायण विवाहात उपस्थित व्हावे म्हणून पार्वती देवीने विनंती केली. आपण विवाहास यावे आणि गिरनारायण तेथे आले. त्यांचे पंख छाटू नये म्हणून त्यांनी महादेव यांना वरदान मागितले की हिमालयावरचे 33 कोटी देव, तपस्वी, साधू सर्व वास करतात तसे माझ्याकडे पण वास करावा. तसा वर महादेवांनी त्यांना दिला. म्हणून गिरनारायण आताचे गिरनार येथे सिद्ध पुरुष, साधू, महंत वास करतात. 33 कोटी देवांचाही येथे वास असतो. त्यामुळे गिरनार परिक्रमा ही 33 कोटी देव आणि गुरु दत्तात्रय यांना प्रदक्षिणा करणे होय. सदर परिक्रमा ही अत्यंत पुण्यदायी आहे. प्रत्येक दत्तभक्तांनी आयुष्यात एकदा तरी करून पुण्यसंचय करावा. तेव्हा किमान एकदा तरी ही परिक्रमा करावी. याला खूप पौराणिक महत्त्व आहे. दत्त भक्ती मार्गातील गिरनार पर्वतावरील पादुकांचे दर्शन हा एक अत्युच्च क्षण आहे. तर भाविकांनी नक्कीच गिरनार पर्वतावर जावे. नेणारा आणि आणणारा तो आहे हे कायम लक्षात ठेवावे. सर्व करता करविता तो आहे ह्यावर दृढ विश्वास ठेवावा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.